मित्रांनो नमस्कार. कायदेशीर माहिती देणाऱ्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा विषय संमती यानी कन्सेंट. विषय तसा मोठा आहे आणि विषय बघायला गेला तर एकदम सोपा आहे आणि एकदम तिरकस आणि कठीण. आता संमती म्हटली की संमती सर्वसाधारणतः मुक्तपणे दिली जाणे आवश्यक आहे. संमती ही मुक्तपणे दिली जाणं आवश्यक आहे. याचाच अर्थ असा की एखादी व्यक्ती होय म्हणणं जर निवडत असेल आणि जेव्हा ते नाही म्हणण्यास देखील मोकळे असतील तेव्हा ते याला संमती असं आपण म्हणू शकतो. जर एखाद्याला असं वाटत असेल की त्यांना होय म्हणावे लागेल कारण नाही म्हटल्याने हानी होईल किंवा नकारात्मक परिणाम होईल त्यावेळेला ती मुक्तपणे संमती दिली असं मानता येणार नाही. इट्स नॉट बाय फ्री विल. कन्सेंट इज नॉट बाय फ्री विल, इट शुड बी बाय फ्री विल. त्यामुळे जेव्हा कन्सेंट आपण म्हणतो त्या कन्सेंटचे विविध असे पैलू आपण आता बघणार. पहिली गोष्ट म्हणजे संमती म्हणजे वैयक्तिक सीमांचा समावेश असलेल्या कुठच्याही कृतींसाठी मंजुरी. काहीतरी परवानगी म्हणजे काहीतरी घडण्याकरता अधिकृतता किंवा मंजुरी याला आपण कन्सेंट म्हणतो. तर संमतीपत्र हे एका व्यक्तीने किंवा एका पक्षाने दुसऱ्या व्यक्ती किंवा पक्षाला लिहायचं असतं आणि त्याच्याकडनं ती परवानगी घेण्याकरता एक औपचारिक पत्र दिल्यानंतर त्याची परवानगी तो समोरचा पक्षकार देतो. म्हणजे कारवाई सुरू करण्याकरता परवानगी घेण्यासाठी एक संमती पत्र देणं आवश्यक असतं हे डोक्यात राहते. आणि संमती म्हणजे एखादी गोष्ट घडण्याची परवानगी किंवा काहीतरी करण्याचा करार. होकार ती संमती, नाही म्हणजे नाही असं नाही, होय म्हणजे होय, वर ते अवलंबूनच हे डोक्यात राहतं. आता संमती म्हटल्यापाशी मगाशी म्हटल्याप्रमाणे स्वेच्छेने जाणून बुजून आणि मुक्तपणे दुसऱ्या व्यक्तीसोबत कोणत्याही प्रकारचं लैंगिक संबंध भाग घेण्याची एक सक्रिय प्रक्रिया असू शकते. कोणी एकमेकांबरोबर तक्रार करत नसेल तर ते लैंगिक संबंधात संमती दिसते. नॉर्मली आपण लिव्ह इन रिलेशनशिपमधली ही बाब या बाबतीत विचार करतोय की काही ठिकाणी दोन प्रौढ पुरुष आणि स्त्री एकत्र येतात आणि त्या ह्याच्यात ती कन्सेंट असते ते एकत्र राहण्याकरता. मग ते एकमेकांवरती आरोप करणं ते अवघड होतं. तर 4 वर्ष एकत्र राहते आणि मग नंतर तू मला सांगू शकत ते या माणसाने माझ्यावर बलात्कार हेही डोक्यात राहतं. संमती म्हणजे एखादी गोष्ट करण्यास सहमती देणे किंवा एखाद्याला काहीतरी करण्याची परवानगी देणे. मला त्यांनी कार मागितली, अरे अगदी अनिच्छेने दिली हो त्याला कार. नाही, माझी इच्छा नव्हती त्याला कार, मी उधार दिली त्याला कार 1 दिवसाकरता. पण ती संमती दिली ना, तरी न संमती घेता जर कार नेली तर ती चोरी झाली. संमती जेव्हा असते तेव्हा ती बाय कन्सेंट आहे. मी खोली सोडण्यास सांगितलं आणि त्यांनी त्याला कन्सेंट दिला आणि त्यांनी खोली सोडली. किंवा शिक्षकाला मी परवानगी मागितली की मी जरा जाऊ का आणि शिक्षकाने जा लगेच जा. किंवा मला कोणीतरी खाली बोलवलंय मी जाऊ का, जा, बाहेर कोणतरी तुझा मित्र आलाय जाऊ शकतो. परवानगीशिवाय जर गेला, गुपचूप गेला तर तो फॉल्टमध्ये. कोणत्याही उदाहरणार्थ सांगतात, दिग्दर्शकांनी पिक्चर बघितला आणि पिक्चरचा त्याला शेवट नाही आवडला, काही दम नाही. लेखकाला त्यांनी सांगितलं यात बदल कर. आता लेखकाने त्यात बदल केला आणि शेवट बदलला. त्यांनी शेवट बदलण्याची नुसती संमतीच नाही तर त्यांनी शेवट बदलला, तर ती संमती. किंवा वेगवेगळ्या प्रकारचा आपण विचार करत आला तर मालमत्ता विक्री असेल तर मालमत्ता विक्रीसाठी सगळे संबंधित पक्षकारांची संमती आवश्यक असते. माझ्या नावाची मालमत्ता आहे, माझ्या बायकोची संमती लागते. भले ती मालक नाही पण कन्सेंट बायकोची लागते विक्री करता. कारण ती काय रस्त्यावर थोडीच जाणार, कायदा एक्सेप्ट नाही करत. त्यात कन्सेंट फार महत्त्वाची राहते. त्यानंतर कुठच्याही लिखित पूर्वसंमती विशिष्ट प्रकारच्या व्यवसाय करण्याकरता तुम्हाला नियामकाची, त्याच्या रजिस्ट्रेशनच्या अथॉरिटीची परवानगी लागते. त्यानंतर इमारत पुनर्विकासाच्या वेळेला
बऱ्याच वेळेला असं होतं की बहुसंख्य भाडेकरूंची संमती लागते, त्याला कन्सेंट. बहुतेक कन्सेंट म्हटलं की डोक्यात लोकांच्या रिडेव्हलपमेंटचाच कन्सेंट येतो. तर ती बहुसंख्य भाडेकरूंनी कन्सेंट नाही दिली तर पुनर्विकास लढत. साधं तुम्ही रुग्णालयात ॲडमिट होतात, त्याला तुमच्याकडनं एक संमती लिहून घेतली जाते, कन्सेंट लिहून, काय मी जबाबदार आहे, मी स्वतःच्या माझ्या याच्यावर जबाबदारी करतो. ते तर सोडं, ऑपरेशन करायचं तर त्या पेशंटची तर सही घेतात, त्याच्या एका जवळच्या नातेवाईकाची पण घेतात. म्हणजे पेशंटची कन्सेंट लागते. काय पेशंट बोलला की माझ्यावर हे ऑपरेशन नाही करतो, जबरदस्तीने ऑपरेशन नाही करतो, भले त्याचा मृत्यू समोर असेल, त्याची कन्सेंट महत्वाची असते. त्यामुळे अशा प्रकारे कोणतेही संमतीपत्र मालमत्ता मालकाकडनं एक घेतली जाते किंवा एका व्यक्तीकडनं घेतली जाते, कुठची गोष्टीकरता घेतली जाते. भाडेकरू आहे, त्या भाडेकरूला समजा धरून चला की कुठचाही व्यवसाय करत आहे, GST करता कन्सेंट पाहिजे. पासपोर्ट आहे, पासपोर्ट करता कन्सेंट पाहिजे. पासपोर्ट करता ॲड्रेस वापरू का, माझा भाचा राहतोय, भाचाला मी परवानगी दिली, ठीक आहे, माझा ॲड्रेस वापरायला हरकत नाही. किंवा ट्रस्टचं रजिस्ट्रेशन आहे, ट्रस्टचं रजिस्ट्रेशन कोणाच्या एकाच्या घरात इलेक्ट्रिक बिल लावलं, मग ते इलेक्ट्रिक बिल ज्याच्या नावावरती त्या माणसाची कन्सेंट लागते. असे विविध प्रकारचे कन्सेंट म्हटल्याने खूप वेगवेगळ्या प्रकारचा कन्सेंट हा प्रकार आहे. विषय मोठा आहे. मला असं वाटतं की कमी शब्दामध्ये आणि विविध त्याचे पैलू तुमच्यासमोर मांडत मी कन्सेंट हा विषय तुमच्यासमोर मांडत. पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन येईल. तिथपर्यंत इथेच थांबतो. धन्यवाद.